नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत उपयुक्त आणि नैसर्गिक औषधाबद्दल। मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या पानाचं चूर्ण। तुम्हाला माहिती आहे का, मोरिंगा हा भारतात उगम पावलेला एक सुपर फूड आहे, ज्याचा उपयोग आयुर्वेदात हजारो वर्षापासून होत चाललाय। चला तर मग पाहूया मोरिंगा पावडरचे फायदे, त्याचा उपयोग अगदी घरी बसून हे पावडर कसं बनवायचं ते। मोरिंगा, ज्याला शेवग्याचं झाड किंवा सहजन असंही म्हणतात, याची पानं, फुलं, शेंगा, अगदी मुळं देखील औषधी गुणधर्मांनी भरलेली असतात। मोरिंगाच्या पानामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट आणि विविध प्रकारचे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात। आता मोरिंगा पावडरचे आरोग्यासाठी काय फायदे होतात ते पाहूया। रक्तशुद्धी, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकून रक्त शुद्ध करतं। हाडं मजबूत करणं, कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे हाडांसाठी हे फायदेशीर ठरतं। रक्तदाब नियंत्रणात ठेवतं, बीपी असणाऱ्यांसाठी हे वरदान देखील मानलं जातं। हृदयाचं आरोग्य सुधारतं, कोलेस्ट्रॉल देखील कमी केलं जातं। डायबिटीजवर नियंत्रण, साखरेचं प्रमाण कमी ठेवण्यासही मदत करतं। पचन संस्था सुधारते, फायबरमुळे बद्धकोष्ठतेवर देखील उपाय म्हणून वापर केला जातो। त्वचा आणि केसांचं आरोग्य, अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिक चमक येते आणि त्वचा तसेच आपले जे केस आहेत ते केस सुदृढ राहतात। मोरिंगा पावडरचा उपयोग कसा करावा? मोरिंगा पावडर तुम्ही विविध प्रकारे वापरू शकतात। सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा मोरिंगा पावडर घेणं, दूध किंवा सूप मध्ये मिसळून पिलं तरी चालतं। ग्रीन स्मूदीज किंवा ज्यूस मध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो। रोजच्या भाज्यांमध्ये थोडं थोडं टाकून देखील वापरू शकता किंवा कधी कधी फेस मास्क म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकतात। तसेच ते त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं। फक्त लक्षात ठेवा, दररोज 1 चमचापेक्षा जास्त घेऊ नका। अति झालं की शरीरावर त्याचे नुकसानदायक परिणाम होऊ शकतात। आता मोरिंगा पावडर घरबसल्या कशी बनवायची, तर ताजी शेवग्याची पानं निवडायची, स्वच्छ पाण्याने धुवायची आणि सावलीत कोरडी होईपर्यंत वाळवायची। वाळलेली पानं मिक्सर मधून बारीक करून घ्यायची। हे पावडर एक एअरटाईट डब्यामध्ये साठवून ठेवायचं। झालं, अगदी सोपं, घरच्या घरी तयार करता येतं आणि हेल्दी म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो। मित्रांनो, आरोग्यासाठी मोरिंगा पावडर जितकी फायदेशीर मानली जाते तितकेच त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं देखील आवश्यक असतं। चला तर मग मोरिंगा पावडरचा फायदा आणि योग्य पद्धतीने वापर कसा करायचा ते पाहूयात। मोरिंगा हे झाड सहजन म्हणजेच काय, तर याला आपण सहसा शेवग्याच्या शेंगांचं झाड या नावाने ओळखतो। याचे औषधी गुणधर्म शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहेत। यात नेमकं कोणकोणते पोषक तत्व आहेत ते आपण पाहूया। प्रोटीन सुमारे 27 ग्रॅम, म्हणजे दुधापेक्षाही जास्त। कॅल्शियम किती आहे, तर 2000 mg, म्हणजे हे हाडांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। आयर्न, ज्याला आपण लोह असं म्हणतो, ते आहे 28 mg, म्हणजे ॲनिमियासाठी देखील ते फायदेशीर ठरतं। व्हिटॅमिन ए, सी, ई, के, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांसाठी देखील हे उपयुक्त ठरतं। अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, कोरोजेनिक ऍसिड, जे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतं। शरीरावर होणारे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले फायदे कोणते आहेत ते देखील पाहूया। डायबिटीजवर नियंत्रण, क्लोरोजेनिक ऍसिड शरीरातील साखरेचं शोषण करतं। तसेच हृदयाचं आरोग्य, त्या बाबतीतही अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हृदयविकाराचा धोका कमी करतं। त्यामुळे हृदयविकाराच्या आजारांसंबंधीही काही गोष्टी असतील तिथे देखील हे पावडर आपल्याला उपयुक्त पडतं। दाह विरोधी गुणधर्म, सूज, सांधेदुखी यावर देखील उपयोगी ठरतं। रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, शरीरात टी सेल्स वाढून रोगप्रतिकार शक्ती सुधारते। डिटॉक्स गुणधर्म, लिव्हर आणि किडनी साफ करण्यासाठी देखील मदत करतं। 2012 मध्ये जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध एका अभ्यासात सांगितलंय की मोरिंगा पावडरने महिलांमध्ये रक्तातील आयर्न लेवल लक्षणीयरित्या वाढते। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने याला मल्टीपर्पज प्लांट म्हणून देखील घोषित केला आहे। आता मोरिंगा पावडर कुणी घ्यायला नको ते आपण पाहूया। जरी मोरिंगा अत्यंत गुणकारी असलं
तरी काही विशिष्ट व्यक्तींनी ते खाणं किंवा त्याचं सेवन करणं टाळायलाच हवं. तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेणं गरजेचं आहे. आता यात कोणकोणत्या व्यक्ती येतात ते आपण पाहूया. गर्भवती महिला. मोरिंगाच्या मुळांचा अर्क किंवा बीनचा वापर गर्भाशयाच्या आकुंचनाला चालना देतो, ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. केवळ पानांचा वापर सुरक्षित मानला जातो, तोही प्रमाणात. स्तनपान करणाऱ्या महिला. काही संशोधनात असं आढळलं आहे की पाण्याचा अर्क दूध वाढीस मदत करू शकतो, पण पूर्णतः या संशोधनावर विश्वास ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घेणं हे गरजेचं आहे. औषध घेणारे रुग्ण. बीपी किंवा थायरॉइड औषध घेत असाल तर मोरिंगा पावडर शरीरात अतिरिक्त प्रभाव टाकू शकतं. ब्लड शुगर कमी करणाऱ्या गोळ्या. मोरिंगा साखर कमी करतं, त्यामुळे हायपोग्लासिमिया होण्याचा धोका असतो. पचन संस्थेचा त्रास. काही लोकांना सुरुवातीला मोरिंगा घेतल्यानंतर गॅस, सैल जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात. शरीर सराव झाल्यानंतर ही लक्षणं कमी होतात, पण पहिल्यांदा घेताना कमी प्रमाणात याचा वापर करायला हवा. अतिसेवन केल्याचा धोका. रोज 1 ते 2 चमचे मोरिंगा पावडर पुरेसे आहे. जास्त घेतल्यास लिव्हरवर ताण येऊ शकतो. तर मंडळी, मोरिंगा पावडर म्हणजे एक नैसर्गिक टॉनिकच आहे. याचा नियमित वापर केल्यास शरीरात सकारात्मक बदल जाणवतो. तुम्ही मोरिंगा पावडर वापरताय का किंवा आजच्या व्हिडिओ नंतर वापरणार आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.